हाय हॅलो नमस्कार. मी तुमचा मित्र नील. आज रविवार म्हणजे बाहेर कुठंतरी जाणं आलंच. तर आज आम्ही चाललो आहे त्रिमंदिरला. त्रिमंदिर हे 35 ते 40 मिनिटाच्या अंतरावर आहे कात्रजपासून. घरातून बाहेर पडताच आम्हाला अपेक्षा होतीच की पाऊस येणार, म्हणून छत्री आणि रेनकोट आम्ही घेऊनच बाहेर पडलो. कात्रजच्या टनलपर्यंत पोचता पाऊस सुरूही झाला आणि वातावरण अतिशय आल्हाददायी झालं होतं. टनल क्रॉस केला आणि पावसाने हजेरी लावली. पावसाचा आनंद घेता घेता आम्ही पोचलो मल्हार फूड कोर्टला. मल्हार फूड कोर्ट हे खेड शिवापूरच्या टोल नाक्याच्या थोडंसं आधी. म्हटलं तिथं चहा नाश्ता करावा आणि मग पुढं जावं. व्यंकटेश्वर अमृततुल्य यांचा चहा मला नेहमीच आवडतो. म्हटलं चहा बरोबर बन मस्काही झालाच पाहिजे. नंतर माझी नजर गेली ते रोहित वडेवाले यांचाही वडापाव ट्राय करावा म्हटलं, म्हणून आम्ही घेतला कॉर्न वडापाव आणि पनीर वडापाव. म्हटलं बटाट्या वड्यापेक्षा काहीतरी वेगळं ट्राय करावं. वडापाव आणि पाऊस या दोघांचं एक वेगळंच नातं आहे. थंडगार वातावरणात गरम गरम वडापाव खायची मजा काही वेगळीच. वडापावमध्ये वड्याच्या जागी पॅटी होती आणि चटणीच्या जागी मेयोनीज. हे कॉम्बिनेशन छान वाटत होतं, पण ओरिजिनल वडापाव तो ओरिजिनल वडापाव. त्यानंतर इडली सांबारही आम्ही ट्राय केला. इडली ही सॉफ्ट होती आणि सांबारही चविष्ट. सकाळचा नाश्ता झाला आणि मग आम्ही आमच्या पुढच्या प्रवासाला निघालो. मल्हार फूड कोर्टपासनं मग आमची गाडी निघाली ते खेड शिवापूरच्या टोल नाक्याला. खेड शिवापूरच्या टोल नाक्यापासनं त्रिमंदिर हे फक्त 6 मिनिटाच्या अंतरावर. या मंदिराला आम्ही पहिल्यांदाच आलो, म्हणून रस्ता माहिती नव्हता की टर्न नक्की कुठून घ्यायचा. त्यामुळे आमचा पहिला टर्न मिस झाला. मंदिर क्रॉस केलं आणि पुढे सम्राट फॅमिली ढाबा इथून आम्ही लेफ्ट टर्न घेतला. मंदिराचं काम अजूनही सुरूच आहे, त्याच्यामुळे पार्किंगची काही जास्त व्यवस्था नव्हती. जागा दिसेल तिथं गाडी पार्क केली आणि आम्ही निघालो. पुणे त्रिमंदिर पुणे बँगलोर महामार्गावर खेड शिवापूर जवळ वरवे बुद्रुक येथे आहे. मंदिर संकुल 23,000 चौरस फूट क्षेत्रफळ व्यापते, तर व्यासपीठ 78,000 चौरस फूट आहे. संपूर्ण संकुल हिरव्यागार बागेने वेढलेले आहे. या मंदिराचे खास वैशिष्ट्य म्हणजे या मंदिरात व्हीलचेअरने देखील आत जाता येते. मंदिरामध्ये प्रवेश केला आणि मंदिराच्या उजव्या बाजूला आम्हाला काही कारंजे दिसले. सकाळ असल्यामुळे कदाचित ते बंद असावेत. रात्री ते अगदी छान दिसत असतील. मंदिराच्या डाव्या दिशेला तुमची चप्पल आणि शूज काढण्यासाठीची व्यवस्था केलेली आहे. तीही अगदी स्वच्छ आणि संगमरवराचीच आहे. मंदिराच्या दोन्ही बाजूंना संगमरवरी नक्षीकाम असलेले 2 हत्ती स्थापन केलेले आहेत. मंदिराचे नक्षीकाम खूपच सुंदर आणि रेखीव आहे. स्वच्छता तर इतकी काही विचारूच नका. आतमध्ये गेलं की अगदी प्रसन्न असे वातावरण आहे. मनाला एकदम शांतता वाटते. मंदिराच्या आत पर्यटकांना जैन, शैव आणि वैष्णव धर्माच्या देवतांच्या मूर्ती एकाच व्यासपीठावर समान श्रद्धेने स्थापन केलेल्या आढळतील.
भगवान श्री सिमंदर स्वामींची मूर्ती मध्यभागी आहे. पूर्णपणे संगमरवरी बनलेलं आहे आणि त्याची उंची 156 इंच आहे. मंदिराच्या डाव्या गाभाऱ्यात शिवलिंग, पार्वती देवी, हनुमानजी आणि गणपती आहेत, तर उजव्या गाभाऱ्यात श्री योगेश्वर, कृष्ण भगवान, तिरुपती बालाजी, श्री श्रीनाथजी, श्री भद्रकाली माताजी आणि श्री अंबा माताजी यांचा समावेश आहे. मंदिराच्या 2 टोकांवर श्री पद्मनाथ स्वामी प्रभू आणि संत श्री शिरोमणी श्री साईबाबा आहेत. दादा भगवान हे एक ज्ञानी होते, ज्यांनी आत्म्याच्या धर्माचे रक्षण करण्यासाठी आपले जीवन समर्पित केले. त्यांच्या जीवनाचे आध्यात्मिक ध्येय 2 हेतूंमध्ये निर्माण झाले, ते म्हणजे जगातील सर्व लोक शांती आणि आनंदात राहोत. ज्यांची अशी इच्छा आहे त्यांना मोक्ष मिळो. मंदिरामध्ये दादा भगवान कोण होते यांची माहिती देखील तेथे लावलेली आहे. तिथे गेलात तर ती आवर्जून नक्की वाचा. मंदिराच्या उजव्या बाजूला एक छोटासा पुस्तकांचा स्टॉल देखील लागलेला आहे. मराठी आणि हिंदी या दोन्ही भाषेतील पुस्तके उपलब्ध आहेत. दर्शन घेऊन आम्ही निघालो आणि पाऊस पडतच होता. या मंदिराला एकदा तरी भेट दिलीच पाहिजे. मंदिराचं काम अजूनही चालू आहे, त्यामुळं कालांतराने हे अजून सुंदर दिसणारच आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.